फ्रेंड्स, आपलं शोभाच किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवते बाजरीची आमटी. तर हे पहा, आता आपण बाजरी इथं मी 1 वाटी अशी बाजरी घेतली. आता ही बाजरी आपण पातेल्यात टाकून याच्यात पाणी 2 पाण्याने धुवून. हे पहा, आता आपण बाजरी पाणी ओतून ठेवले. आता हे आपण 1 तास तशीच ठेवणार आहे भिजत, नंतर सुकाय टाकू. हे पहा, आता 1 तासानंतर आपण हे पाणी गाळून घेऊ आणि बाजरी सुकून घ्यायची. आता मी ही बाजरी सुकत ठेवते. ही आता 1 तासानंतर आपण ही बाजरी पाण्यातून काढून सुकाय टाकते. आता हे 1 अर्धा तास फॅन खाली सुकून घेऊ. हे पहा, आता खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि माझ्याकडे छोटे कांदे असल्यामुळं मी 3 कांदे घेतलेत. तुम्ही एकच मोठा घेतला तरी चालेल. आता हे कांदा आपण चिरून तळून घेऊ. हे पहा, आता आपण कांदा चिरून घेतला आणि मी आलं पण घेतलं आहे. आता याचं मी हे तळून घेऊ आपण हे पहा, आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. लोखंडी तव्यावरती मसाला भाजायचा, त्याने चव छान होते. आणि हे आता मी कांदा टाकून घेते. आता हे कांदा आपण परतून घेऊ. कांदा आता चांगला परतून घेऊ आपण. हे पहा, आता आपला कांदा परतून झाला. मी गॅस बंद करते आणि काढून घेते. कांदा काढून घेतला. आता मी याचं वाटण करून घेते. हे आता आपलं वाटण तयार आहे. आता आपण बाजरीची भरडून घेऊ. आता बाजरी आपली सुकून तयार आहे. आता आपण ही मिक्सरला थोडी भरडून घेऊ. हे पहा, आपण अशी बाजरीची भरड काढली. आता ही आपण पाकडून घेऊ. हे आता भरडलेलं आपण ताटात काढून घेतलं आहे. ते आता पाकडून घेऊ. हे पहा, असं याचं आपल्याला हे पाकडून घ्यायचं आणि हे सगळं असं काढून घ्यायचं. त्याच्यातला भुस्सा हे असं काढून घ्यायचं. आता हे परत याच्यात आपण टाकून घेऊन अजून एकदा फिरवून घेऊ. आता परत एकदा आपण भरडून घेतलं. आता परत हे आपण पाकडून घेऊ. असं याची सगळी ते टोकं वगैरे असतात ना, ती सगळं काढून टाकायची, नाहीतर हे भाजीमध्ये चांगलं नाही लागत. आणि हे आता परत पाकडून जरी आपल्याला धुवून घ्यायचं. हे पहा, आता आपला हे कसा भुसा निघाला आहे. हे पाहायचं कसं उडतोय आहे का. हे असा भुसा हे सगळीकडं झाला बघा. किचनवरती पण सगळीकडं भुसा झाला आहे. आणि हे बघा कुठपर्यंत ते भुसा उडत आहे. हे सगळीकडं असा भुसा झाला आहे तयार. कसा आहे ते मी दाखवते. हे बघा, पाहिला असा भुसा निघतो याच्यातला. आता हे आपलं तयार आहे. हे घेतले आता पाणी. आता ही भरडलेली बाजरी आपण परत एकदा धुवून घेणार आहे. हे पहा, तर हे अशी धुवून घ्यायची. वरती बरोबर त्याचं काय थोडंफार राहिलेलं टरफल वगैरे ते ह्याच्यातून निघून येतं. हे पहा, हे अशी त्याची राहिलेली टोकं ती पण येतात निघून. अजून एका पाण्याने धुवू आपण. हे पहा, असं वरती तरंगतं याच्यावरती असं येते. हे असं काढून घ्यायचं आपल्याला. मी अजून एकदा धुवून हे आपण तिसऱ्यांदा धुवून घेते. हे आता आपले धुवून झाले. हे मी कुकर आधीच लावला होता. आता मला कुकरमध्येच आमटी करायची, त्यामुळं आपण कुकरचं झाकण याच्यातला भात काढून घेऊ.
हे आता मी भात काढून घेते आणि याच्यातलंच पाणी आता आपण यूज करणार आहे आमटीला. गरम पाणी काढून घेऊ आणि हेच आता आमटीला घालायचं आपल्याला. गरम आहे तर तेल आता आपण तापत ठेवले. त्याच्यात आता मी मोहरी टाकून घेते. मोहरी टाकून घेते आपण. मोहरी तडतडली का त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, मेथी, 5-6 मिऱ्या, शहाजिरं, मसाला विलायची, हिरवी विलायची, 3 लवंगा आणि थोडीशी बडीशेप हे आता आपण सगळं तेलात टाकून घेते. ते थोडं चटचट झालं का आपण हे सगळं आणि थोडासा हिंग टाकून घेते आणि आता हे वाटलेलं वाटून टाकू आपण. गॅस थोडासा मी बारीक करते आता, कारण खूप जास्त तापलेला आहे आणि बाहेर पोरांचा आवाज खूप येतो आहे. आणि आता हे आपण परतून घेऊ असं तेलावरती चांगला मसाला. बरोबर, हे असं परतून घेऊ चांगला. हे थोडंसं लागतं मसाला खालीचं जरा चांगलं बारीकच गॅस सुरू ठेवा आणि परतून घेऊ. त्याच्यामध्ये आता ह्यो घरचा मसाला, हळद आणि धने पावडर आणि थोडीशी जिरं पावडर. आपण शहाजिरं तर टाकले अख्ख्या मसाल्यामध्ये थोडं. आणि हे आता चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. ह्यो घरचा आपला साठवणीचा मसाला होता, काळा मसाला. आता हे चांगलं परतून घेऊ. त्याच्यामध्येच आता ही बाजरी आपण घालून थोडीशी परतून घेऊ. ही आपण धुवून घेतलेली भरड. आता हे चांगलं परतून घेऊ आपण. ते पहा आता थोडंसं खाली लागायला लागलं. आपण बाजरी टाकली ना त्याच्यात, त्यामुळं थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. कारण हे लागायला लागलं खाली, त्यामुळं थोडंसं पाणी टाकू. कारण बाजरीचं नाही म्हटलं तरी बाजरीमुळं थोडंसं लागले जातं खाली. आता हे आपण थोडंसं काढून घेऊ. असं हे कुकरला खाली लागणार नाही. हे पहा, हे असं थोडं. आता 2 मिनटातून परतून देऊ आपण थोडंसं. हे असं चांगलं परतून घेऊ. हे पहा आता आपण मीठ टाकून घेते. मीठ प्रत्येकाच्या चवीप्रमाणे टाकून घ्या. आता मी याच्यात मीठ पण टाकून घेतले आणि आता आपण याच्यात थोडंसं गरम पाणी आता शिजायला टाकू. गरम पाणी टाकून घेऊ. आणि याच्यात आपण 4-5 शिट्ट्या घेणार. मी आता याच्यात अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे. हे पहा आता मी पाणी बरंच टाकून घेतलं. तर ही बाजरीला शिजायला जास्त पाणी लागतं. हे बघा असं एवढी पातळ केली. आणि आता त्याला झाकण लावून मी 4-5 शिट्ट्या घेते. हे पहा आता आपण झाकण लावून घेऊ. आता 5-6 शिट्ट्या होऊन. हे पहा आता मी कुकर उघडला आहे. बाजरीची आमटी आपली तयार आहे. आणि आता याच्यावरून आपल्याला तुपाची फोडणी घालायची. तर त्यासाठी मी तुपाची फोडणी घालते आणि त्याच्यामध्ये हा एवढा लसूण टाकून घेणार आहे तुपाच्या फोडणीसाठी. आणि वरतून आपण या लसणाची फोडणी टाकणार आहे. थोडासा तेवढाच वेगळी चव येते लसणाने, भाजीला छान तडका बसतो. हे पहा आता वरून लसणाचा तडका. आता वरून तुपाचा देऊन झालेला तडका झाला आहे. आता आपण ताट बनवू.
वरतून काय आता उकळायची वगैरे नाही आहे. आता हे आपण ताट तयार आहे. हे पहा, हे ताट तयार झालेलं आहे. हे सर्व तुमच्यासाठी. आता दुसरं एक मी ताट बनवते. हे बनवते मी माझ्या देवासाठी. हे पहा, हे कसं वाटलं? ताट तयार आहे. आता हे सर्व तुमच्यासाठी आणि हे देवासाठी. आधी मी ताट देवाला ठेवते, नंतर तुम्हाला खाऊन. हे ताट आता बघा, आमटी मी खाऊन दाखवते कशी झाली ते. खूपच छान. आणि तुम्ही बाजरी तुपात भाजून नंतर वरती मसाला टाकले तरी चालेल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.